सगळ्यांनी खाल्ल्या शिजव खाणारच नाही. कोंबड्या जास्त की इकडून बी घे कारण तो पाय त्याचे दिसले पाहिजे असं जिकडून आला असं बरोबर ओरडत असं जिकडून असं नमस्कार मित्रांनो, आज आपण ममताबाई भांगरे अन्नमाता यांच्या घरी आलेलो आहे आणि आता तुमचं त्यांच्याबद्दल माहितीच असेल, पण तुम्हाला एक आज एक नवीन माहिती देतोय का हा जो समोर कोंबडा बघताय तर 2014चा आहे. तर आज 2024 म्हणजे 10 वर्षाचा कोंबडा झालाय आणि आज महाराष्ट्रात नाही भारतात कुठे असा कोंबडा भेटायला बघणार. एक नवीन मला मी पाठमागे व्हिडिओमध्ये लोकांना दाखवलं एक छोटासा व्हिडिओ होता, पण आज सकाळीच मावशीने तो कोंबडा काही सोडला होता. आज माझ्यासाठी त्यांनी आत्ताच बाहेर काढलाय, तर म्हणून आपल्या जवळून तो व्हिडिओ आपण दाखवतोय. तर ह्या कोंबड्याबद्दल मावशी आपल्याला माहिती सांग. नमस्कार मावशी. आणि हा कोंबड्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगा. तर हे कोंबडे आहे ना, आम्ही हे बघा ह्या पिल्ला आहेत ना, ह्या पिल्लाने आवडला होता तसं त्याला जीव लावलाय. असं 10 वर्षाचा झालाय. तर मला अशी म्हणजे त्याला भरपूर गिरायक येतात, असे पार 1500-2000 रुपये द्यायला तयार आहेत. आपल्याला पैसे नको येते, तो फक्त आवाज देतोय ना, तेच लय भारी. हा खरी म्हणलं तर आता आमचा बराच मोठा कुटुंब होता, पण आता पोरींचे लग्न झाल्यामुळे आता आमचा कुटुंब फक्त 3 माणसांचा राहिलाय आणि तो आमचा चौथा एक सदस्य आहे आमच्या घरामध्ये. हा त्याला आम्ही म्हणजे किती पैसे दिले तरी तो कोंबडा काय कोणाला देऊ शकणार नाही. आम्हाला पैशांचं हे नाही, आम्हाला एक माणूस की म्हणून त्याला हे करायचे. म्हणजे पशुप्रमाणे जसं प्रेम मुलांवर तसं प्रेम करतात. आता तुम्ही त्याच्या त्या आवाजात बोला इकडे तो आता लांब गेला, पण मावशी बघा आवाज देऊन बरं चल आपण अन्नमाता म्हणतो तसे प्राणीमाता आहेत का त्या आवाजामुळे बघा तो कसा जवळ येतोय. म्हणजे हे कोंबडा आज बघा कसा जवळ येतोय. आज त्याला किती जीव लावून लहानचा मोठा केलाय, कावळींच्या मुसांच्या कोल्या कुत्र्यांच्या हातातून वाचवलाय. मग बघा मग त्याला ना द्यायचंच नाही आता दिवस. बरं अजूनही किती दिवस आयुष्य तो माझ्यापर्यंत थांबतोय का माझ्या अंडी जातोय का मी त्याच्या अंडी जाते त्याचा नाही काय. मावशी एक विशेष 10 वर्ष एवढं कोंबडा जपणं म्हणजे येतं बारीक परिस्थिती खाणं पिणं सगळ्या गोष्टी पाणी पण दवाखाने. आता आपल्याला माणसांचं माहिती पण याचं सुद्धा तुम्ही डॉक्टर कधी असं नाही त्याला डॉक्टर बिक्टर काय नाही त्याला नाही माणसांनी नाही डॉक्टर. अरे वा, म्हणजे नैसर्गिकरित्या म्हणजे तो आज असाच झालं 10 वर्ष फक्त अशा कायच्या तरी तोंडातून वाचवणं. म्हणजे मुंगस किंवा आपलं कुत्र किंवा एखादं मांजर येतं. आणि जर तुम्ही घरी नसल्या हा इथंच असतो, कोणी त्याला म्हणजे नेण्याचा प्रयत्न नाही करणार. तो कोणाच्या हाती लागणार आहे, कोणाच्या हाती लागणार आहे. तो एवढा मोठा वाघ आहे तो काय बघा त्याची ती चोच ती पायावरून तुम्हाला लक्ष नाही का ते पाय म्हणजे असे त्याचे ना त्याला ना जवळजवळ अशा नखे येतात ते अशा डायरेक्ट अशा बांगडीच्या आकाराच्या नख्या राहतात ते, पण ते आता पडल्या ते अशा 3दा नख्या येऊन आणि त्या पडून गेल्या. आता परत नख्या येतील त्याला तिकडच्या पायाला झाले बारीक. बघा ते दाखव प्रसन्न ते बघा ते नख्या तिचे चोच आणि म्हणजे कसं असं जरी कोण त्याला पकडण्याचा प्रयत्न मी ऐकलाय मावशी जर दुसऱ्या माणसाने हात लावला तो त्वचा मारते. बघा आता मावशीच्या आवाज पण आता तो बारीक झालाय नाही तर तो आहे ना इतका जबर होता तर कोणी रस्त्याने आला ना डायरेक्ट आवाजच द्यायचा घरी आहे का कोणी कोंबडा टोचितोय. पण आता कशी त्याची वय झाले त्याच्यामुळे तो फारच बारीक झाला, नाही तर लय मोठा होता गुडघ्या एवढा. बघा आज आपल्याला महाराष्ट्रात नाही किंवा भारतात असा कोंबडा कुठेही पाहिला नाही. 10 वर्ष मावशीने जपला आमच्या म्हणजे कोणालाच माहित नाही नव्हतं अजून कोंबड्याला किती आयुष्य कोणालाच माहिती कसं एक 6 महिने असतो, पण हे 10 वर्ष राहिलं म्हणजे विशेष. याच्यात म्हणजे तुम्ही जे मुलाप्रमाणे त्याला माया लावले तर म्हणून तो आज जीव आज हे झाला, नाहीतर आज त्याला कोणतरी का. आणि बरेच जण तुम्हाला म्हणजे मुलांनी वगैरे कोणी असं पाहुणे आले मागायला येत असं का आम्हाला हा कोंबडा द्या. बाहेर नाही भरपूर पण नाही तो द्यायचाच नाही म्हणजे नाही. आणि ही एक तुमची संपत एक सदस्य करायला तुम्हाला इकडे तिकडे समजा कोंबडा नाही तुम्हाला चोकलं सांग आणि आपला कोंबडा कुठे गेलाय. संध्याकाळशी आहे ना काही जर आला ना तो बरोबर आवाज येतोय कोका कोका कोका
करीत येतो. हा बघा मित्रांनो, हे 10 वर्ष झालं म्हणजे 2000 आणि ते जे आई आता नसेल राहील ना, हे आपले घरती गावठीच उत्पत्ती नाही. हा गावठी गावठी गावठी. आता एवढी पिल्ला पहिली ना आपल्या कोंबड्या पाहिल्या ना सगळ्या गावठीच आहेत. बघा आता मावशी आणि मी उभा आहे तरी तो मावशी म्हणजे इथं नवीन माणसाला जवळ येऊन देत नाही, पण मी मावशी इथे नाही तर तो लगेच टोचा मारतोय नवीन माणसाला. म्हणजे प्राण्यांना पशुपक्ष्यांना एवढं समजते तसा कोंबडा बघा. तर पाठीमाग मावशी मी हिवडीमध्ये छोटा दाखवला होता, पण काही प्रेक्षकांनी मला मागणी केली की समोर तुम्ही दाखवतो दिसतोय कसा काय त्याची माहिती सांगा. तर मग ते हा व्हिडिओ आपल्याला प्रेक्षकांना हेच दाखवण्याचा आहे का तो हा कोंबडा एवढं म्हणजे आजही आपले खेड्यातले लोक जतन करतात. हे आमच्या मावशी अन्न माताच आहे, पण आता प्राणी माता बी आहे का प्राण्यावर एवढं जीव लावतात. म्हणजे कोंबडा आहे ते चिमण्याती कोयळ्याती लय काय काय पाखऱ्या ते आता गेली आता शिव्या वागताची नाही का. आता त्या उन्हाची मोठा चिवची वाटी रे. बरोबर. तर असं आहे आपलं आपण जर महाराष्ट्रात कुठे असलं तर कोंबडा बघण्यासाठी आणि ही खूप मोठी संधी का तुम्हाला असं 10 वर्षाचा कोंबडा कुठे भेटणार नाही आणि बघण्यासारखे बघा. असं माणूस आवर्जून बगीचा वगैरे बघायचं म्हणून हा कोंबडा बघायला या. तर आमच्या ह्या मावशीकडे खूप म्हणजे त्यांनी आज सकाळी रात्री मग कमीच होत त्यांच्याकडे. त्यांनी मग नाही सोडलं म्हणजे दादा तुम्ही व्हिडिओ त्यांना म्हणलं लगेच सोडू नका, मी त्याचा व्हिडिओ काढून मग आपल्या प्रेक्षकांना मी दाखवला. बघा मित्रांनो हा खूपच. आणि आपल्याला यायचं असेल तर राजूवरून गाडी आहे, अकोल्यावरून देवगाव गाडी आहे. तर आपण ह्या ठिकाणी ममताबाई मावशीला भेटायला कोंबड्याला आणि त्यांचं आपले परस बाग बी खूप भाज्या आहे. आपण पहिला त्यांचा व्हिडिओ बनवला होता, पण खास मला ह्या कोंबड्यासाठी व्हिडिओ बनायचा होता. तर खूप मी बी जवळून बघितला हा कोंबडा. तर अजून याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? काय आता तो जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आम्ही ठेवणारच आहे, कारण तो फक्त घराची माणसाचीच काळजी घेत नाही. ह्या पिल्ला आहेत ना, ह्या पिल्ला सुद्धा त्यानं मोठाली केल्या. म्हणजे डायरेक्ट अशा कोंबडी सारखा एका आईसारखा तो पखात घेऊन बसतो. संध्याकाळची ह्या पिल्ला सगळी त्याच्या पखात राहते. बरोबर. म्हणजे तो त्यांचं संरक्षण करतो. म्हणजे एक आता मगाशी नाही का दाणं टाकलं जेव्हा त्यांनी खायला सुरुवात केली तेव्हाच त्यांना खायला सुरुवात केली तर तो उपास होता. म्हणजे कुटुंबातला तो सदस्य त्यांच्या पिल्ला असतील कोंबड्या असतील त्यांना तो उपास होता. आणि तुम्ही व्हिडिओ काढला आता खरी, पण आता तो पात्याची वय झाली, आता तो बारीक झाला. आणि जेव्हा असा जबर होता ना तेव्हा काढला असताना तो कोंबडाच होता. नाही मी पाठीमागे जेव्हा आलो होतो तेव्हा पहिला असा मोठा कोंबडा ते नाही का नख्या वगैरे असे वळले होते. नक्की आता पडल्या त्याच्या एक 15 दिवस झाले असतील. ते मी ठेवले होते इकडे सांभाळून सुतळीना बांधून. त्या गेल्या पुढे साफसफाई झाली ते गेल्या पुढे. नाही खूप छान. म्हणजे सगळ्या मित्रांना मी आव्हान करतो का आपण जसा वेळात वेळ असेल तसं येऊन कोंबडा बघा. तुम्हाला एक नवीन असं काही दिसेल का जे प्राणी कोंबड्यांचं मांजरांचं आयुष्य काही नसतं. तर कोंबड्याचं 6 महिन्याचं असेल, पण हा 10 वर्ष म्हणजे विशेष आहे. केला कुठे खाते नाही अजूनही त्याचं किती वर्ष काय दिवस असतील पुढे ते हेच आहे ना. आता आपण व्हिडिओ वगैरे काढून ठेवते का आठवणी राहतात का आपल्या पक्षी होता बुवा. आणि लोकांना कसं आता शहरात कुत्रे पाळण्याचं हे असतं कोण हे, पण आपण तुम्ही जो कोंबडा म्हणजे जगा वेगळंच तुमचं हे का जे प्राणी मात्र तुमचं प्रेम याच्यातून सिद्ध होते. आम्ही जर राहण्यात गेलो ना तो कुठंच इकडे वावरांमध्ये जात नाही. तो इकडे एवढ्या इथंच राहणार आहे. तो असा अडचणीमध्ये घुसत नाही काय नाही. तो इथून तिकडे वटीवर बसल खाटवर बसल एवढाच करतोय तो. म्हणजे असा त्याला माहितीये का आपण कुठेतरी अडचणीत गेलो तर आपण कशाच्या तरी तावडीमध्ये सापडणार आपल्या मुंगसाच्या किंवा मांजर. कारण आता त्याला पळायला थोडा हे होत आहे ना, जास्त पळवत नाही म्हातारा झाल्यामुळे. बरोबर. ठीक आहे. चला हा आहे की आपण कोंबड्याचं आपण व्हिडिओ प्रत्येकाचं म्हणणं होतं का आम्हाला हे व्हिडिओ दाखवा. तर आपण हा व्हिडिओ दाखवला. आपण हे आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जेवढा हे आपण व्हिडिओ शेअर कराल तेवढं लोकांपर्यंत हा कोंबडा जाईल आणि आपल्या मावशींचंही काम प्रत्येकापर्यंत जाईल. कारण एवढी सोपी गोष्ट नाही. मावशी 10 वर्ष इथं माणसाला एक माणूसच सांभाळणं अवघड नाही, तर तुम्ही ह्या कोंबड्याला एवढा निरोगी ठेवला म्हणजे विशेष आहे. म्हणजे याच्यातून कळतं का आपण किती माणसांची काळजी घ्या, तुम्ही पशुपक्ष्यांची किती काळजी घ्या याच्यातून सिद्ध झालेले आहे. आणि खूप छान. म्हणजे असं मी माझ्या म्हणजे कुठंच बघितलं नाही हे कोंबडा इथंच आणि कुठं तर बॅक ते काय म्हणतात पोल्ट्री वगैरे राहतात त्यांना सुद्धा एवढं काय ते सुद्धा कधी कधी प्रश्न पडतं की एवढं आयुष्य ते एवढं खाद्य बिद्य टाकतात पण अशी त्याची तब्येत वगैरे 10 वर्ष राहणं म्हणजे सोपा विषय नाही मावशी. आजपर्यंत कितीक लोक येऊन गेली इथं पण कोणीच म्हणलं नाही का कोंबड्याला एवढा विषय म्हणून. नाही मावशी 6 महिन्याचं आयुष्य असते. आणि जरी तुम्हाला समजा हा कोंबडा तुम्हाला तरी 5-6 हजार रुपये देते तरी तुम्ही पैशाची किती दिलं तरी देणार नाही. किती पैसे देऊ
हा आणि बरोबर तुम्ही तेवढा जीव लावला मुलाप्रमाणे जीव लावला ना. आणि समजा कोणी नेल किंवा त्याला कापून खाल, पण एक आठवण तुमची राहिली की तुम्ही जीवाला जपताय. म्हणून तर तुम्हाला नाव काय दिलंय अन्नमाता. पर लाखांना पैसे दिले तरी कोंबडा देणार नाही आता तो. नाही नाही, खूप खूप म्हणजे मला एक तुमचं खूप हे वाटतं. आणि म्हणजे यांचं बाकीचं कार्य परस बाग असे यांच्या शेतात भरपूर काम आहे. पण आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये एक नवीन दाखवायचं होतं का हा कोंबडा बघा. एक 10 वर्षे म्हणजे मावशींचं खूप मोठं कार्य आहे का त्यांना भरपूर पुरस्कार मिळाले. तर माझी एक अशी कौशल्याची आणि प्रार्थना आहे का त्यांना एक महाराष्ट्र शासनाचा एक पुरस्कार मिळावा, जो आदिवासी समाज पुरस्कार मिळतोय त्यांनाही पुरस्कार मिळावा. मी अशी कौशल्याची प्रार्थना करतो. लवकर माझ्या मावशीला एक आदिवासी समाज पुरस्कार मिळावा. तर माझ्या प्रयत्नात मी मावशी प्रयत्न करेल का माझ्या मावशींना आदिवासी समाज, कारण त्यांचं कार्य मी स्वतः जाऊन बघेल. मी जेव्हा जेव्हा आपले देवबाळ येतो पहिलं तुमच्याच घरी येतो. आणि काल मला तुमच्या घरी मुक्कामाचा भेटला तो खूप छान वाटलं. तुमच्या इथं मुक्काम करून आणि ह्या गोष्टी कळल्या. आणि अगदी तुम्हाला माझं खूप खूप शुभेच्छा. असंच कार्य करत राहा तुम्ही. आणि तुम्हाला दीर्घायुष्य, ते कोंबड्याला दीर्घायुष्य. आता 10 वर्ष 15 वर्ष असे जागा माझे, त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचा वाढदिवसात असं काही नाही का मावशी आपण कधी वाढदिवस माणसं कशी माणसाचा वाढदिवस साजरा करतात. आम्ही काय माणसांचा नाही समजा आपण जर त्याची जर तारीख मिळाली असते आपण त्याचा वाढदिवस काय ना ज्या दिवशी अंड्यातून ज्या दिवशी कोंबडी त्या दिवशीच तारीख टिपून ठेवली. बरं ठीक आहे. मला ते मी आठवण करा आपण त्या दिवशी खरं लोक बघा आणि प्राणी मारतो एवढं लोकांचं प्रेम असतं. काही बैलांचा किंवा कुत्र्यांचा वाढदिवस तर आपण याचा बी वाढदिवस करू. मला फक्त तुम्ही तारीख टाका, आपण त्याचा एक वाढदिवस साजरा कारण एवढं प्रेम आहे तुमच्यावरती. आणि मग आपण माणसांचा साजरा करतो याचा काय याचा बी आपण साजरा करू ना. बरं ठीक आहे मावशी, तुम्ही खूप छान माहिती दिली याबद्दल तुमचे धन्यवाद. तर तिथे एक फोटो घ्यायचा.